नमस्कार, मी पूजा आणि माझी आई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय मालवणी फ्युजन बाय माय लेक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे दाल पालक तडका बघणार आहोत। तर सर्वप्रथम त्यासाठी इथे 4 ते 5 तास आधी भिजवून घेतलेली चणा डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मी इथे ही अशी टोपामध्ये डाळ शिजवून घेते। तुम्ही कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजवून घेऊ शकता। तर सर्वप्रथम 4-5 तास आधी भिजवून घेतलेली चणा डाळ मी इथे गरम पाण्यामध्ये छान अशी उकडून घेत आहे। डाळ उकडताना डाळीला आलेला फेस इथे मी काढून घेतला आहे। फेस काढून झाल्यावरती त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळ अगदी मऊसूत अशी शिजवून घ्यायची। डाळ आपली छान अगदी मऊसूत अशी शिजून तयार झालेली आहे। आता ही डाळ आपल्याला थंड करून थोडीशी घोटून घ्यायची आहे। डाळ घोटून तयार झालेली आहे। आता आपण ही बाजूला ठेवू। आता मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर ठेचून घेतलेलं आलं सुद्धा आपण इथे फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। आलं लसूणचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये आता आपण एक मोठ्या आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। कांदा आपल्याला मऊसूत असा परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसूत शिजला की त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते या फोडणीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो मऊसूत शिजून तयार झाले आणि त्यामध्ये मी आता मालवणी मसाला वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला वापरला जातो तो इथे अवश्य वापरू शकता। मसाला छान असा तेलामध्ये परतून घेतलाय आणि त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला जो पालक आहे तो या फोडणीमध्ये आपण एकजीव करणार आहोत। हे सर्व साहित्य छान असं एकजीव झालं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ या सर्व साहित्यांमध्ये एकत्र करून घ्यायची आहे। हे सर्व साहित्य 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। तर आपल्या या दाल तडकाला छान अशी चव यावी यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 सुक्या मिरच्या आणि चवीपुरतं हिंग हे सगळं या तेलामध्ये छान अशी फोडणी करून घेतलेली आहे। आणि ही फोडणी आपल्या ह्या दालमध्ये आपण एकजीव करणार आहोत। तर अशा पद्धतीने हा जो दाल पालक तडका आपण बनवला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।